हॅलो नमस्कार सर्वांना, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. सो आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आज मस्त अशी रेडी झालेली आहे. सकाळचे वाजले आहेत 10. आज वॉशने आज बांगड्या घातल्यात मी. सो आता आम्ही पूजा करायला घेतोय आणि माझ्या मामाचा मुलगा पण आलेला आहे. सो आता तो इथे आला होता, त्याने बघितलं माझा ब्लॉग चालू तर लगेच पळाला. सो असं काहीच आम्ही आज रेडी झालेलो आहोत. बाप्पा केलं का शारंगने? नाही, आता सारंगला बाप्पा करायचे बाबा. दिसतोय का? बघ बघ दिसतोय का? नाही सो दिसत आहे. आता मी पूजा करायला घेणार आहोत. देन खिचडीची सगळी तयारी करून ठेवलेली आहे. तो आधी पूजा करतो, देन खिचडीची तयारी करू. आणि आज आम्ही जाणार आहोत, आमच्या इथे गावातच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे. सो तिकडे पण पाय पडायला जाणार आहोत. तर हा ब्लॉग कंटिन्यू करा. आजचा आमचा दिवस कसा जातोय तुम्हाला या ब्लॉगमध्ये समजेलच. सो कनेक्ट राहा. सो आता देवाची पूजा करायला स्टार्ट केलेला आहे. आधी सुद्धा आलेला आहे आज म्हणजे कालच आलंय आधी. इथे सारंग आणि सारंगची बाबा देवाला आंघोळ घालतात. बाप्पा करतोय. बाप्पाला नाव घालतोय. बाप्पाला नाव घालायची आज. हा दूध कुछ घंटों में अच्छा नाव ना पप्पाला. नाव हे बघ, हे तिकडे नको हात लावू. सो सारंग आणि संगचे बाबा आता मस्त देवपूजा करतायत. देवांना आंघोळ घातली आणि सारंग सुद्धा आता बाबांना त्याच्या हेल्प करतोय आणि सगळं त्याच्या आवडीचं पाहिजे त्याला. सो आता देवारा पुसून झाला माझं आणि इकडे सारंगला मस्त असा ड्रेस घातलाय. त्याला नको हात लावू सारंग. भगवा कलर आणता का? त्या दिवशी पण सारंगला गावाला असाच शांत बसला. सो सारंगला मस्त असं टीका केलेला आहे आईने. गोड गोड दिसते माझं बाळ. छान आला. तो मला बिना इफेक्टचा पण पाठवशील का? मी त्याला इफेक्ट देते. सो आत्ताच आमची पूजा झाली, तुम्ही बघितलंच असेल. आणि आता मी खिचडी वगैरे बनवायला घेते. त्यानंतर आम्हाला जायचं आहे मंदिरात सुद्धा. सो कनेक्ट. सो मी ना खिचडीची अख्खी तयारी करून ठेवलेली होती आणि मी विसरली बटाटे उकडत टाकायचे. आणि आता खिचडी बनवायला घेतली तेव्हा मला आठवलं की अरे मी बटाटेच टाकले नाही उकडत. सो आता उकडायला लागते, नंतर मग मी खिचडी परतायला येते. बघा इकडे मी सगळी सकाळीच तयारी करून ठेवली आणि बटाटे आता टाकते मी उकडायला. सो आता बटाटे टाकलेत मी उकडायला आणि आता बसली जरा निवांत. सो काय बोलायचं तुम्हाला? असे ते नाही म्हणत आहे मी. मग अच्छा ते म्हणते शुभेच्छा वगैरे काय द्यायचे आहेत का? शुभेच्छा द्यायच्या मला. तर सर्वांना आषाढी एक आहे, सर्वांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. तर थँक्यू. पांडुरंगाची कृपा तुम्हा सर्वांवर अशीच राहो. सर्वांचं आयुष्य सुखात समाधानात
भरभराटीत जाऊ. ओके डन. सारंगला मस्त रेडी केलंय, पण सारंगचे फोटोजच नाही काढले यार. म्हणजे मी जे असं ठरवते ना की यार मला हे करायचं ते करायचं आणि माझं ते होतच नाही. सो असं वाटतं की कधी कधी काय ठरवायलाच नाही पाहिजे, ऑन द स्पॉट असे सगळे प्लॅनिंग व्हायला पाहिजे नाही का. कारण की आता आम्ही गावाला पण शूट केलं ना, तो व्लॉग मी ऑलरेडी टाकलेला आहे. तर तिथे आम्ही गेलो, म्हणजे मी जाताना म्हणजे मी टाकलेलं आहे, पण आम्ही तिथे काय शूट केलं ते टाकलेलं नाही आहे. तर तिकडे ना सारंगने शूटच नेमकं करून दिलं नाही, म्हणजे खूप रडत होता तो आणि चिडचिड करत होता. तर मग थोडेफारच फोटो काढले, त्याची व्हिडिओ पण मी इन्स्टाला ऑलरेडी अपलोड केलेली आहे. तर विचार केला आज फोटो काढू, पण आज सकाळपासून आमची एवढी धावपळ आहे ना, तर त्याचे फोटो काढायचेच राहिलेत. सो बघूयात आता ह्यांनी जर मनावर घेतलं तर हे फोटो काढतील, कारण की अजून मला स्वयंपाक करायचा आहे, म्हणजे खिचडी वगैरे करायची आहे. सो बघूयात काय प्लॅन होतोय आता. तर कपडे घालून तर ठेवले, टिक्का वगैरे पण लावून ठेवलाय, पण आता फोटो आता हे कधी काढतील काय माहिती. आणि आमचे साहेब आहेत ना, आमचे हे साहेब आहेत ना, मी केल्याशिवाय हे काहीच करत नाही. आणि आता मी बोलते तर बघा कॅमेरा ऑन केलाय, आता असा फोटो काढणार आहे का त्याचा बॅक साईडने. सारंग म्हणजे काहीही करायचं असले ना तर सगळ्यात पहिला म्हणजे मी इंटरेस्ट घ्यायचा. मी केलं तर सगळ्या गोष्टी होतात, नाही तर ह्यांच्याकडनं तर काहीच होत नाही ना. ऍग्री करा ही गोष्ट ऍग्री करा पटकन. काय मी जर काही गोष्टीमध्ये इंटरेस्ट घेतला तरच सगळ्या गोष्टी होतात, नाही तर काहीच होत नाही. बरोबर. एक्झॅक्टली. ओके सारंग काय चाललंय, सिनेमॅटिक काढताय का माझी. सो आता माझी इथे खिचडी बनवून झालेली आहे, आता थोड्या वेळाने मी जेवायला बसू. सो इथे मस्त असं ताट रेडी केलेले आहे, हे आहुंसाठी आणि हे आधीसाठी, कारण की आधीला थोडंसं जेवायचं आहे. सो आता ह्यांना देऊयात ताट आपण. वाह. सो आता आमचं जेवण वगैरे झालं आणि आता आम्ही मंदिरात चाललेलो आहोत. इथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे जवळच, तिकडे पाया पडून येतो. आळंदी पण आहे जवळ, पण आज आळंदीला भरपूर गर्दी आहे, सो आम्ही आळंदीला नाही जाणार आहे, ते इथेच मंदिरात जाऊन दर्शन घेऊन येतो. आधी येतात ते पण ते बोलले ट्रेनने यायचं, माझा मित्र बोलतो ट्रेनने नाही कॅबने. मग ती कॅब नाही जाणार, तिला नाही जमत, 8 तास प्रवास. 8 ते जेवून जाऊन त्यांना मी म्हणालो. सो आता हनुमानाच्या मंदिरात आलो. ते तिकडे तेल हे करायचं असतं. सो मला तर काही आतमध्ये जाता येणार नाही, तर मी बाहेरूनच दर्शन घेणार आहे. वेटचा द्वारा म्हणजे बस काय म्हणलं कळलं ना अच्छा थांब, खाली चटका आहे. या सगळ्याला ना आम्ही पाहायला लागेल सो आता आम्ही विठ्ठलाच्या मंदिरात आलेलो आहोत. असा छोटासा वाडा आहे इकडे, आणि त्या वाड्यामध्येच इथे अशी घरं आहेत, आणि त्या वाड्यामध्येच विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे छान असं. हे असं काहीसं मंदिर आहे इथे. इथे तुळशी वृंदावन आहे. सो असं काहीसं मंदिर आहे इकडे.
विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आलो आहे आणि एवढं सुंदर मंदिर आहे आमच्या इथे. हा वाडा आहे म्हणजे ॲक्च्युली असं काहीचं. सो आता आम्ही आलो आहोत हिरामाता मंदिरात आणि तुम्हाला एक गोष्ट सांगते. सारंग जेव्हा माझ्या पोटात होता 8व्या महिन्यात चालू होता तेव्हा आम्ही इथे फोटोशूटला आलो होतो आणि त्याच्यानंतर मी आज मंदिरात आली. सारंग आता 22 महिन्याचा झाला म्हणजे येणंच झालं नाही. आमचं घरापासून खूप जवळ आहे पण आलोच नाही इथे. सो आधीला इंद्रायणी नदी बघायची होती आणि या मंदिराच्या बाजूनेच इंद्रायणी नदी जाते. सो आता आळंदीला खूप गर्दी असेल तर त्याला म्हटलं आपण या मंदिरात जाऊ म्हणजे तुला इंद्रायणी नदी पण दिसेल. सो तुम्हाला मंदिर दाखवते मी. सो ही एंट्री आहे आणि हे लोक खूप पुढे गेलेत. मी मागे बोलत बसली होती. सो आणि पूर्ण ग्रीनरी आहे असं काहीच आहे. हे आता नवीन बांधले मंदिर. अजून इथे काहीतरी काम चालू आहे म्हणजे आम्ही आलोच नाही इथे खूप दिवस झाले. आणि तिथे समोर तुम्हाला दिसत असेल इंद्रायणी नदी आणि ते आंब्याचे झाडं बघा किती लावलेत. ॲक्च्युली हे सगळं आत्ता केलेलं आहे. माझं जवळपास 1.5-2 वर्ष येणंच झालं नाही त्याच्यामुळे खूप गोष्टी चेंजेस आहेत इथे. आणि इथे छोटंसं गार्डन आहे. तिकडे सगळेजण वटपौर्णिमेला शूट वगैरे करायला येतात आणि मोस्टली इथे सगळेजण शूट करायला येतातच कारण की लोकेशन खूप बेस्ट आहे. सो तुम्ही बघू शकता. इकडे पण असं काहीच आहे आणि ॲक्च्युली हे डोंगरात कोरलेलं आहे म्हणजे डोंगराच्या आतमध्ये आहे. हा जो आहे ना हा छोटा डोंगर होता आणि त्या डोंगरामध्येच देवीचं असं स्थान आहे इकडे. आणि इथे ही सगळी अशी ग्रीनरी. आता मंदिर दाखवते मी तुम्हाला इथं. आणि इथे समोर इंद्रायणी नदी. काय आधी कसं वाटलं? आणि आत्ता जे रिसेंटली इंद्रायणी नदीचं पाणी भरलेलं होतं, पूर आलेला होता इंद्रायणी नदीला. आधी देवीचं जे हे ना मान इथपर्यंत पाणी होतं या नदीचं इथवर. अरे काय पण नाही पाहिलंच का दाजींना विचार. हे इथपर्यंत पाणी आलं होतं इथं वरती. देवी अख्खी बुडाली होती पाण्यात. सो इकडे ही इंद्रायणी नदी. सो ही इंद्रायणी नदी. अरे मग तुला मी काय सांगितलं? ते झाडांवर बघ तुला कळेल सगळं घाण लागलेली आहे. मस्त हवा सुटली आहे इकडे. सो आता निवांत बसलोय थोड्या वेळ मंदिरात आणि इकडे इंद्रायणी नदी. सारंग ए ए ए हा बस तिकडे. काय कोच काय पेट ते कसं बसते झाडाच्या फांदीवर जाऊन. ए सारंग सो इथे हे जे झाड दिसतंय ना हे 3 झाडांचं एक झाड आहे. बड पिंपळ आणि उंबराचं झाड आहे. चलो आता आम्ही चाललो. सो आत्ताच घरी आलो आम्ही आणि आता साडी वगैरे चेंज करते नाईट ड्रेस वगैरे घालते. थोड्या वेळ आता झोपतो कारण की आता चांगलं झोप यायला लागले. वाजले आहेत 2:30. सो आता थोडा वेळ आराम करतो आणि आधीच आज काहीतरी प्लॅन आहे तो त्याच्या फ्रेंड्सला भेटायला जाणार आहे पुण्यात सिटीमध्ये. सो मे बी तो थोड्या वेळाने निघेल तर इव्हिनिंगला आम्ही काय बनवणार आहोत तर तुम्हाला या ब्लॉगमध्ये बघायलाच मिळेल. सो कनेक्ट. सो एक मस्त अशी झोप काढली आता आणि वाजले आहेत 6:30 आणि आता ह्यांना जरा भूक लागली आहे. सो आता चहा वगैरे काहीच ठेवला नाही. आज आता मी बनवणार आहे साबुदाणे वडे आणि त्याचीच तयारी मी करते आहे ते तुम्हाला दाखवते. सो इथे माझं मस्त असं झिरकं बनवून झालेलं आहे आणि इथे साबुदाणे वडे पण केलेत. इथे काही पीठ आहे
आणि आता हे करते आणि हे तळून काढते, जर लागलं तर परत मग करेल. परत आता आहे ना आधी येऊन मला ना हक करून गेला. त्याचं रिझन सांगते मी. आधीला आहे ना जायचं होतं दगडूशेठला आणि तो त्याच्या फ्रेंड्ससोबत जाणार होता, पण तो प्लॅन कॅन्सल झाला. तर त्याचं चाललं होतं दीदी दगडूशेठला जायचं आणि हे नाही म्हणत होते, कारण की या टायमाला खूप ट्रॅफिक असते. त्यांना म्हटलं मी पटापट स्वयंपाकात लागते, आपण खाऊन घेऊ आणि 7-7:30 वाजता आपण निघूयात. आता 6:30 वाजले. तर त्याला माहितीच नव्हतं. मग मी त्याला सांगायला गेली तर तो फोनवर बोलत होता आणि आता त्याला दाजी बोलली का आपण जाऊ दगडूशेठला. तो आला तर मला मिठी मारतो, थँक्यू राणी दीदी आला. तो एकतर कॅमेरा शाय आहे त्याच्यामुळे तो येत नाही लवकर. चला आता मी पटापट करून घेते, कारण की आम्हाला निघायचं आहे दगडूशेठला जायला. ओके थँक्यू. बोलचाल परत. थँक्यू सो मच. गुड बॉय बच्चा. गुड बॉय बच्चा. मी बॉय आहे का? चलो आवडते आता पटापट. सो आता ही डिश मी ह्यांना देते. आधी गेले आंघोळीला. हे ना काम करत बसले. कसे झाले बायको सुखाने खाऊन पण देत नाही. तुमचं स्टँड बघितलं का आधीने काय यूज केला त्याचा? खाऊ दे ना सुखानं. सांगा ना पण कशी झाली एवढे बायकोने प्रेमाने बनवलं. सांगितलं ना तुला ऑफ कॅमेरा किती भारी झाले. मग ऑन कॅमेरा पण सांगा की हे अशी सेवा पाहिजे. ते नवऱ्याचं काम चालू आहे हातामध्ये डिश वगैरे, हा तरी कौतुक नाही बायकोचं. बाय. सो आता आधीची डिश रेडी आहे आणि आता आधीला देणार आहे दर. दाजी बघा काय करते. दाजींचं पण केलं मी. सो आता या दोघांचं झालं खाऊन. आता मी घेतलंय मला गरम गरम मस्त. अरे टाकलं. सारंगला पण खायला दिले, नखरे करतो. चला आता मी खाते पटपट. सो आता रेडी झाली आहे छान अशी. मस्त असा ड्रेस घातला आहे आणि आता वाजले आहेत 7:30 आणि आम्ही आत्ता निघतोय दगडूशेठला जायला. आम्हाला पोचायला 1 तास तरी लागणारच आहे, कारण की आता ट्रॅफिकचा पण टाईम होऊन जाईल. पण मग आता आम्ही निघालेलो आहोत. चलो. सारंग पण असतोय. काय झालं आधी? आधी काय झालं सांग ना. किती बालिश वागते रे तू. अरे मग हे आताच मज्जा आहे. हा सांग ना काय झालं आधी. आधी आणि माझे ना कायम आहे ना पुढे बसण्यावरून हे असतं. मी लिफ्ट मधून बाहेर निघाली. गाडी काढी. तू पण नवीन गाडी काढ. त्या अमोलला तसंच केलं तिने. बिचारा बसायचं म्हणलं, त्याने शेवटी गाडीच घेतली. नवीनच गाडी घेतली अमोलने. तर आहे ना हो पण चांगलं ना त्याने गाडी घेतली. तर आहे ना मी लिफ्ट मधून निघाले तशी पळत आली. गाड्या चावी माझ्याकडेच होती. घेतलं पुढे बसून. सो आम्ही आता पोहोचलेलो आहोत दगडूशेठला. इथे थोडी ट्रॅफिक लागलेली आहे. लो ओके लो वाव नाईस. माहिती होतं मला. भारी वाटते अरे. पोहोचलोय आम्ही आता. हे पास घेत आहे. आधी पेढे घेतले अजून एक द्या ताडी. सो आधीचे 1 किलो पेढे कंदी पेढे घेतले आता. चप्पल इथंच का? पाऊस. सो आता इकडे गणपतीची तयारी चालू केलेली आहे. इथे स्टेजचं काम चालू आहे पुढे. बोल ना. सो आता आम्ही रिटर्न चाललो आहे आणि पासेसच काढले होते, कारण की गर्दी होती आणि नेमकी आरती पण चालू होती. तर आम्हाला आरतीसुद्धा भेटली. खूप मस्त असं दर्शन झालं आमचं. आणि आमची गाडी आम्ही बाहेर लावलेली. पार्किंग बंद झाली होती. सो आता पटपट निघालो. थांबता आलं नाही आम्हाला. सो गाडीत बसल्यावर भेटूयात. व्हॉट्सअपमध्ये डॉक्युमेंटमध्ये फोटो मागवले.
सांगितलं होतं मी? केसर पिस्ता. सो जस्ट आम्ही आता पोचतोय घरी. तर हा व्लॉग मी ते एंड करते आहे. तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा. बाय.